प्रास्ताविक सौ सपना लड्डाताई ह्या आपल्या इथे मांडतील. तेजाळलेल्या आहेत सर्व दिशा, तेजाळलेल्या आहेत सर्व दिशा, दीप प्रज्वलनातून आनंदाने मोहरला आहे सभामंडप स्वागत गीतातून. आता कार्यक्रमाचे स्वरूप जाणून घेऊया. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून त्या सादर करत आहेत सौ सपना लड्डाताई. खूप खूप धन्यवाद सपना. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण मागील 1 वर्षापासून ऑनलाईन गीता परिवाराचं पूर्ण ई पुष्पिकेच्या अंतर्गत हे पूर्ण शिबिर चालवतोय. बरीच मुलं ह्याच्यात आमच्याबरोबर जुळलेली आहेत, बरीच नवीन चेहरे पण दिसत आहेत मला इथं. तर मला खूप आनंद वाटतो तुमच्या सर्वांशी सांगताना की 1 वर्ष या ऑनलाईन कार्यक्रमाला आपला पूर्ण झालेला आहे. बरोबर मागच्या सप्टेंबरपासून जी सुरुवात केली होती ऑनलाईन ई पुष्पिका शिबिराला, तर आज हा सप्टेंबर ह्या महिन्यात पूर्ण होतोय. आणि असंच तुमच्या सगळ्या पालकांचं सहकार्य आम्हाला लाभो हीच तुमच्याकडे गीता परिवारतर्फे विनंती आहे. गीता परिवाराचं कार्य आम्ही सांगण्याची मला असं वाटत नाही प्रत्येकी आम्ही सांगू, पण इथे एक पंचसूत्रीचा बोर्ड लावलेला आहे गीता परिवाराचा. ही 5 सूत्रीवरती गीता परिवार काम करतं. भगवत भक्ती, भगवद्गीता, भारत माता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्वामी विवेकानंद. आणि हीच 5 सूत्र घेऊन आम्ही आता इथं काम करतोय. आणि मला असं वाटतं की सर्व पालकांनी ह्या पंचसूत्रीच्या गीता परिवाराच्या कार्यक्रमात जाणून घ्यावं आणि आम्हाला गीता परिवाराच्या ह्या अशाच वेगवेगळ्या उपक्रमांना, वेगवेगळ्या कार्यक्रमाला भरभरून सहकार्य द्यावं असं म्हणून मी माझी वाणीला विराम देते. खूप धन्यवाद सपना. आणि आज ती आपल्या पुढे एक गणेश नृत्य सादर करणार आहे. तिचं नाव आहे विशाखा कुलकर्णी. गोदा. ओके. बक्षीस होईल. मला ह्या सर्व पालकांना दाखवण्यासाठी काही पोस्टकार्ड आम्ही निवडा कशी इथं त्यांचं एक फ्रेमिंग केलेलं आहे की मुलांनी किती सुंदर आणि कल्पक पद्धतीने हे केलेलं आहे. एक पत्र एक चित्र. आमच्याकडे जवळजवळ 100 मुलांची एंट्री आली होती ह्या स्पर्धेसाठी. भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि मुलांची व्यापकता, कल्पकता, त्यांची वैचारिक दृष्टिकोन कळतो. तो विषय कसा त्यांनी मांडणीकरण केलेला आहे. त्यामुळे असंच तुम्ही मुलांना प्रोत्साहन देत राहा अशा वेगवेगळ्या उपक्रमासाठी आणि स्पर्धेसाठी. अरे मी फोटो काढता. प्रथम क्रमांक मिळवलेला आहे सोहम कांबळे यांनी. त्यावर बक्षीस देऊन तो सुरुवात करूया. ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या गीता परिवारातील काही मुलांनी अतिशय सुंदर असं नाटक सादर केलेलं आहे. आता आपल्या इथे एक नाटकाचा प्रयोग इथे मांडण्यात येईल आणि ह्या नाटकाचे नाव आहे कृष्णवाणी. ह्या कृष्णवाणी नाटकातून आपल्याला काय मिळेल हे आपण पाहूया. थोडक्यात ह्या नाटकामध्ये ह्या नाटकाची रचिता आहेत सौ सुलोचनाताई. सर्वांनी टाळ्या वाजवा. त्यांनी स्वतः आणि ह्या नाटिकेचं दिग्दर्शन देखील त्यांनीच केलेलं आहे.
तसेच ह्या नाटिकेसाठी मार्गदर्शन मिळालेले आहे सौ शकुंतलाताई लड्डा आणि सौ पूनमताई सारडा. ही नाटिका सादर करणारी मुलं आहेत ती गेली 5 वर्ष आपल्या गीता परिवाराशी संलग्नित आहेत. ही सतत गीता परिवाराचं कार्य करत आहेत. त्यामुळे आज तुम्हाला ह्या नाटिकेतून लक्षात येईल की गीता परिवाराशी जर आपले मुलं जोडली गेली तर आपल्या मुलांमध्ये काय फरक दिसून येतो. ह्या गीता परिवारामध्ये तत्परतेने कार्य करत असताना ह्या मुलांना अनेक प्रकारच्या विविध गुणांचं कौशल्य हे इथे मिळत असतं. त्यामध्ये जी मुलं आहेत त्यांची पात्र आणि नावं मी आता सांगते. धृतराष्ट्राचं पात्र केलेलं आहे सौरभनी, अर्जुनाचं पात्र केलेलं आहे प्रथमेशनी, संजयचं पात्र केलेलं आहे अनिकेतनी, आदितीचं पात्र केलेलं आहे नाटकाचे विवेचन आदितीने केलेले आहे, कृष्णाचं पात्र केलेलं आहे वैभवने, सुलोचनाताईंनी या सगळ्या नाटकाची तयारी करून घेतलेली आहे. जंजाली ब्राह्मण व तुलाधार यांची पात्र केलेली आहेत श्रावणी व आदित्य, सेना नाव्याचं पात्र केलेलं आहे प्रथमेशने, गोरा कुंभारचं पात्र केलेलं आहे संकेतने, शिक्षकाचं पात्र केलेलं आहे आदितीने, मधुराचे पात्र केलेलं आहे डॉक्टरचं पात्र केलेलं आहे मधुराने आणि सूनचे पात्र केलेलं आहे रसिकाने. ह्या नाटकाबद्दल सुरुवात करण्यापूर्वी मला म्हणावं असं वाटतं. ब्रह्मपूर्ण होय गे, ब्रह्मपूर्ण होय गे, वर्णू मी आता काय गे, नंद ज्याचा तात त्याती यशोदाती माय गे, नंद ज्याचा तात त्याती यशोदाती माय गे, नंदाचा तो नंद गे, सर्व सुखाचा कंद गे, नंदाचा तो नंद गे, सर्व सुखाचा कंद गे, रामदास प्रेमे गाई नित्य ज्याचा छंद गे, रामदास प्रेमे गाई नित्य ज्याचा छंद गे. अशा या ब्रह्मपूर्णाचं वर्णन आपल्याला आज सादर करत आहेत आपल्या या छोट्याशा नाटिकेतून. नाटकाचे नाव आहे कृष्णवाणी कृष्णवाणी कृष्णवाणी. नाटकाचे नाव तर तुम्हाला माहीतच असेल. नाटकाचे नाव आहे कृष्णवाणी. गीतेचे आणखी एक नाव म्हणजे जीवन विद्यापट. गीता म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना सांगितलेले जीवनाचे म्हणजेच आचरण करण्याचे शास्त्र होय. गीतेत एकूण 700 श्लोक व 18 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात प्रामुख्याने एक विषय समजावून सांगितला आहे. बालमित्रांनो, तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आपण गीता जाणून घेणार आहोत. आवाज धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकं पांडवाश्चैव पूर्वक संजय. हे संजय, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडवांच्या पुत्रांनी काय केले? दृष्टवेमं सजन कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखाच्या वैशिष्ट्य. हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातलगांना आणि माझ्या मित्रांना मी मारणार नाही. मी कसे मारू? हे युद्ध कसे होईल? माझ्या शरीराला कंप सुटत आहे, माझे मुख कोरडे पडले आहे, माझ्या अंगांना कंप सुटत आहे, माझ्या अंगांना कंप सुटत आहे. हे माझ्या हातातील गांडी, हे माझ्या हातातील गांडी धनुष्य गळू लागले आहे. हे माधव, हे कृष्ण, मला यापुढे हे काही क्षण राहणं शक्य नाही. आणि ह्या युद्धामध्ये मी माझ्याच नातलगांना ठार बनवून कोणाचे आणि कसे कल्याण होणार आहे हेच मला समजत नाही. हे कृष्ण, हे माधव, आणि ह्यातून प्राप्त होणारे राज्यसुख आणि विजयसुख याची मी इच्छा देखील करू शकत नाही. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसितावयं यत् राज्यसुखलोभेन. अरे, आम्ही हे भयंकर पाप करण्यास तयार झालो, हे किती चमत्कारिक आहे. राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांना खाण्यास तयार झालो आहोत. जरी मामकृते कार शस्त्र शस्त्रपाणी धार्त राष्ट्राकडे तन्मे क्षेमकरम. हे माधव, जर शस्त्रधारी धृतराष्ट्र पुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक योग्य ठरेल. माधव, तेच माझ्यासाठी अधिक योग्य. एवमुक्तार्जुन संख्ये रथोपस्थो पाविशन विस्तृज्य शरणच्या पांशो कसं उद्विग्न रणभूमीवर याप्रमाणे
प्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनात अत्यंत शोकाकुल रथामध्ये खाली बसले. स्वधर्मानुसार युद्ध हे आवश्यक असलेले कर्म करण्यास अर्जुनाच्या मनात विषाद निर्माण झाला. म्हणूनच पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असे म्हणतात. तर आपण पहिल्या अध्यायात पाहिले की युद्ध करण्यास अर्जुन तयार नव्हता. तो मोहाने ग्रासला गेल्यामुळे स्वधर्मापासून दूर जात होता. तो स्वधर्म सोडायला तयारही झाला होता. त्यासाठी त्याने बरेच तत्वज्ञान भगवान श्रीकृष्णांना ऐकवले देखील. तर भगवान श्रीकृष्णांनी यावर अर्जुनाला काय उपदेश केला ते आपण पाहूया. उतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाही. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात. कार्पण्य दोषो बहत स्वभाव पृच्छाविद्वान धर्म संभोदशेता यच्छेत्यां निश्चितं ब्रूहितं मे शिष्यस्तेहं शादीमां प्रपन्नम्. हे कृष्ण, माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्यांबद्दल गोंधळून गेलो आहे. माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्या सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा माधवा, कृपा करून मला उपदेश करा. न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्माही जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही. पाण्याने त्याला भिजवता येत नाही आणि वाऱ्याने त्याला सुकवता येत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय या सर्वांचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्वकर्मणि. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस व तुझे कर्तव्य न करण्यामध्ये तू आसक्त होऊ नकोस. तर आपण पाहिले की श्रीकृष्ण भगवान इथे अर्जुनाला म्हणतात की सांख्य मार्गानुसार सुद्धा चातुर्वर्ण्य म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व्यवस्थेनुसार युद्ध करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. आणि अशा युद्धात तू गेलास तरी स्वर्गाला जाशील आणि जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य होशील. आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण कर्माचे फळ काय मिळेल याच्यावर आपला अधिकार नाही. फळ देणारा तो परमेश्वर. म्हणूनच फळ मिळो अथवा न मिळो सारखेच. त्यामुळे येथे अर्जुनाला युद्ध करणे आवश्यक असलेले कर्म आहे. त्यामुळे अर्जुनाला युद्ध करणे खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. तर आता आपण पाहिले दुसऱ्या अध्यायामध्ये आसक्ती सोडून कर्म हे केलेच पाहिजे. तर भगवान श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतात की मनुष्याचा एक एक क्षण असा जात नाही की कर्म केल्या वाचून आपण राहत नाही. आपण जरी म्हटलं की मी कर्म करणार नाहीये असं नुसतं आपण म्हणून बसलो तरी ते कर्म केल्यासारखंच होतं. आणि भगवान म्हणतात निष्काम कर्मामध्ये एक अद्भुत सामर्थ्य आहे आणि त्यामुळे काय होतं तर त्याचा आपल्या व्यक्तिगत जीवनावर तर चांगला परिणाम होतोच, पण समाजाचंही त्यामध्ये कल्याण असतं. तर असं हे कर्म आपण सतत केल्याने आपल्याला जशी जीवनाची प्राप्ती करावायची आहे ती आपण प्राप्ती करू शकतो. तर आता कर्माबद्दल आता भगवान आपल्याला काय सांगतात ते बघूया. जायती चेत प्रवृत्ते मता बुद्धी जनार्दन तत्किं कर्मणि कुर्मः नियोजयति केशव. हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला असे वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर इत्यात गुंतवण्याचा का प्रयत्न करीत आहात? नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो ह्यकर्मणः
शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. तुझे नियत कर्म तू कर. तुझे नियत कर्म तू कर. कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्यापासून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकतो. अथर्वेण प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वाञ्छेय बलादि. हे वृष्णीवचन, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्मे करण्यास तयार असतो. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणः. हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे. नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो आणि तोच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. कर्म करता करताच ज्ञानाची प्राप्ती कशी होते पाहूया या पृथ्वी तलावरील एका उत्तम उदाहरणाने. नमस्कार. नमस्कार. सांगा काय काय देऊ तुम्हाला? अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो साखर द्या. देतो ना. अहो दादा, तुम्ही काय करतात? असं म्हणजे तुम्हाला अर्धा किलो साखर दे, अर्धा किलो तांदूळ. तेवढे दिसत आहे. नाही, मी तुम्हाला फसवत नाही. तराजूची दांडी नेहमी सरळ रेषेत ठेवावी हे माझे तत्व आहे. त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही. उद्योगाचा आपल्या मनावर परिणाम होतो. त्यामुळे कोणतेही वावरताना आपण तसेच राहतो. आपले चित्त आपल्या व्यवहारामुळे शुद्ध होते. आपल्या व्यवहारामुळे शुद्ध होते. चातुर्य वर्णानुसार माझा न्हाव्याचा व्यवसाय आहे. दुसऱ्यांच्या डोक्यातील अज्ञान मळ काढता काढता कित्येक वर्ष निघून गेली. आतापर्यंत मी दुसऱ्याच्या डोक्यातील अज्ञानरूपी मळ काढत आलो आहे. पण आता माझ्या डोक्यातील अज्ञानरूपी मळ कोण काढणार? या आध्यात्मिक भाषा मला माझ्या कर्मातून कळाल्या. त्यातूनच मी पुढे वाटचाल केली आणि सेना न्हावीचा सेना महाराज झालो. माती तोडून समाजाला पक्के मडके जोडून देणारा मीच तो गोरा कुंभार. आपल्या जीवनाचेही मडके पक्के केले पाहिजे अशी कुंगाट मनात बांधली आणि हातात थोपटणे घेऊन मडकी कच्ची की पक्की अशी संतांची परीक्षा घेणारा मी स्वतः तो परीक्षक बनला. म्हणजे ज्या ज्या कर्मयोग्यांना त्या त्या धंद्यातील भाषेतूनच प्रवेशण्यास प्राप्त झाले. ती कर्मे म्हणजे त्यांच्या अध्यात्म शाळात होत्या. मडके जर कच्चे असेल तर ते दीर्घकाळ टिकत नाही, पण जर तेच मडके पक्के असेल तर ते दीर्घकाळ टिकते. माणसाच्या आयुष्यात देखील तसेच असते. जर त्याने चांगले कर्म केले तर मिळणारे फळ देखील चांगलेच मिळणार, पण जर त्यांनी वाईट कर्म केले तर मिळणारे फळ देखील वाईटच मिळेल. म्हणूनच माणसाने आयुष्यात नेहमीच चांगले कर्म करत राहावे. तर मुलांनो, आता तुमचं स्वधर्म काय आहे? तर शिक्षण घेणे म्हणजेच ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे आहे. तेही चांगल्या मार्गाने, लाचलुचपत किंवा कॉपी करून नव्हे, कष्ट करून अभ्यास करून ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे आहे. शिक्षक हा फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर तो विद्यार्थ्याला जीवन घडवण्याचा मार्ग दाखवतात. त्याची सत्सद विवेक बुद्धी जागृत करतात. आणि हा शिक्षक मग कोणीही असो, आपले आई वडील, थोर माणसे किंवा शाळेतील, ते आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. त्याच्या विद्यार्थ्याचे जीवन घडवतात. ज्ञान देणारा व्यक्ती सजीव असो वा निर्जीव, त्याच्याकडून मिळणारे ज्ञान हे खूप अमूल्य असते. आता एक उदाहरणच घ्या.
एखादं मोठं डेरेदार झाड आहे ते सर्वांना सारखीच सावली देतं. तसंच आपणही राहिलं पाहिजे. निस्वार्थीपणे आपलं कर्म करत राहिलं पाहिजे, तरच मिळणारे फळ हे चांगले असते. आता मी डॉक्टर आहे. रुग्णांची सेवा करणं हे डॉक्टरांचं प्रथम कर्तव्य आहे. रुग्ण गरीब असो किंवा श्रीमंत, रुग्ण हा रुग्ण असतो. कर्म हे गरीब श्रीमंत लहान मोठे बघून करायचं नसतं, तर आपला स्वधर्म काय आहे हे जाणून करायचं असतं. म्हणजेच योग्य तेवढीच फी आकारावी, कमीत कमी पैशात त्यांचा न फसवणूक करता उपचार करावे. म्हणजे कारण ईश्वर रुग्णसेवा हीच माझी ईश्वर सेवा. तर आता आपण बघितलं की निरनिराळ्या कर्मयोगांनी त्यांचं कर्म कसं केलं. तुलाधार, गोरा कुंभार, सेना नावी, शिक्षक, डॉक्टर यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्मांनाच महत्त्व दिलं आणि त्यातूनच त्यांनी ज्ञान प्राप्ती करून घेतली. म्हणजेच त्यांची कर्म हीच उपासना होती आणि कर्म हीच पूजा होती. तर अशा तऱ्हेने आपण जर करत गेलो तर आपल्यालाही ज्ञानप्राप्ती अगदी सोपी आणि सहज होते. तर हे सर्व करताना काय होतं, तर आपल्याला काम आणि क्रोध हे सतत भेडसावत असतात आणि त्यामुळे आपण काय होतो, विविध परिस्थितीमध्ये गुंतून जातो. हे घे ते टाक, हे घे ते टाक, असा सतत आपल्या डोक्यामध्ये गोंधळ होतो. तर ह्याच्यासाठी आपण नेहमी काय केलं पाहिजे की देवाचं नामस्मरण आणि सतत जप केला पाहिजे. आणि कर्मयोगाच्या दृष्टीने कर्म हाच त्यांचा जप असतो. तर आता आपण बघितलं 3रा अध्यायामध्ये भगवंताने आपल्याला सांगितलं की काम क्रोधाची संकट टाळा आणि त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करा. तर 4थ्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की तुम्ही काम क्रोध जिंका. आता काम क्रोध जिंकायचं म्हणजे काय करायचं हो, तर आपण कुठलेही कर्म करताना आपण निस्वार्थीपणे करायचं. कुणाकडून ही कसली अपेक्षा ठेवायची नाही, म्हणजे आपल्याला काम क्रोध हे भेडसावत नाही आणि आपण सहजरित्या काम क्रोधांना जिंकू शकतो. तर 4थ्या अध्यायामध्ये 3 महत्त्वाचे शब्द आलेले आहेत, कर्म, विकर्म आणि अकर्म. तर आपण बघूया आता 4थ्या अध्यायामध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतात. परम भवतो जन्म परम जन्म विवसु कथमे तत्विजानी यां प्रमादो प्रोक्तवाणी. हे मधुसूदन, सूर्योदय दिवसमान हा तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही त्याला या विज्ञानाचा उपदेश सांगितला हे मी कसे जाणावे. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. तुझे आणि माझे अनेकानेक जन्म होऊन गेलेले आहेत. हे परंतप, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, परंतु तू ते जन्म आठवू शकत नाहीस. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माची हानी होते आणि अधर्माचे वर्चस्व होते, तेव्हा तेव्हा आणि तिथे तिथे मी स्वतः अवतार घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः प्रकट होतो. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्याला देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. कर्मण्य कर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्तः कृष्ण कर्म. जो कर्मात अकर्म पाहतो व अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होतो. जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. ऐकलंस का? हो, काय म्हणत होता? अगं उद्या श्रावण सोमवार आहे, तर शंकराच्या पिंडीला हरिपूरला जाऊन अभिषेक घालूया. हा हो,
अगदी तुम्ही माझ्या मनातलंच बोललात. आपल्या बरोबर मुलाला आणि सुनेला सुद्धा घेऊयात का? हो, एकदम छान. अभिषेकासाठी बाहेरून काय काय सामान आणायचे त्याची यादी करून दे. आत्ताच घेऊन येतो बघ. अहो, मी व्यवस्थितपणे तुम्हाला सर्व सामानाची यादी देते. बघता बघता तयारी करता करता आजचा दिवस निघून जाईल. हा, ती जरा चिठ्ठी आणि सगळं सामान व्यवस्थित आणा. हा हो. सुजाता, अगं सुजाता, उठा आणि तयार व्हा. आणि हा, संजयला पण सांग. हा, काय ताई, काय सांगत होती सुजाताला? अरे उद्याच्याला हरिपूरला अभिषेकासाठी जायचंय, तर दोघंही सकाळी लवकर उठा आणि तयार व्हा. आपण बरोबरच जाऊ. ते काही नाही, मला उद्या ऑफिसला उशिराने जायचं होतं, तर मी मस्तपैकी झोपणार होतो बघ. तुमचं आपलं काय नाही ते असतं. हो, मला पण उद्या उशिरा उठायचं होतं. ते काही नाही, उद्या सर्वांनी अभिषेकाला जायचं आहे. बरोबर 7 वाजता पोहोचायचं आहे. काय आहे सुजाता, इथं गायची पिन, याला काय अभिषेक घालायचा? नुसता वेळ पैसा सर्व काही वाया घालवायचं. नाहीतर काय, याने काय साध्य होणार आहे? छान झाला ना अभिषेक? अगदी मन शांत प्रसन्न झाले बघ. काय रे संजय आणि सुजाता, तुमच्या कपाळाला एवढ्या आठ्या का? अहो, ही आजकालची मुलं. असंच चालायचं. आपल्याला ज्यामध्ये आनंद वाटतो त्यामध्ये यांना कंटाळा येतो. चला, अभिषेक व्यवस्थित झाला, घरी जाऊया. तर आता आपण ह्या गोष्टीद्वारे कर्म, विकर्म आणि अकर्म कसे झाले हे बघणार आहोत. तर कर्म म्हणजे काय? आई वडिलांनी महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्याचं ठरविलं. विकर्म म्हणजे आई वडिलांनी अभिषेकाची सर्व काही तयारी अगदी भावनेने, श्रद्धेने आणि प्रेमाने केली आणि तसाच त्यांनी तो अभिषेक केला. आणि अकर्म म्हणजे त्यांनी त्या कर्मामध्ये प्रेम ओतल्यामुळे, त्यांची श्रद्धा आणि भावना असल्यामुळे त्यांनी आदल्या दिवशी जे काही श्रम केले होते त्यांचा त्यांना अजिबात शीण जाणवला नाही. उलट त्यांना त्या कर्मामध्ये आनंदच मिळाला. अशा तऱ्हेने ते त्यांचं झालं अकर्म. तर आतापर्यंत आपण 4 अध्याय बघितले. पहिल्या अध्यायामध्ये बघितलं अर्जुन विषाद योग, दुसरा सांख्य योग, तिसरा कर्म योग आणि चौथा म्हणजे कर्म संन्यास योग. अशा तऱ्हेने आपण 4 अध्यायाचा थोडक्यामध्ये अभ्यास केलेला आहे. सुंदर. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करून तू केवळ मला शरण ये. मी तुला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त करेन. तू भयभीत होऊ नकोस. हे माधव, हे मधुसूदन, माझे सर्व मोह नष्ट झाले आहे. माझे सर्व संशय नष्ट झाले आहे. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर मिळाली आहे. आता तुम्ही जो मार्ग निघाला त्या मार्गावर हे मार्गक्रमण करण्यास तयार आहे. ते मार्ग